भाजपा नेता तथा पूर्व मुख्यमंत्री अशोक चौहान ने आज प्रेस कॉन्फ्रेंस में प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि मराठा आरक्षण को लेकर अलग अलग अफवाह फैलाई गई है। मैं कई गांव में गया और सच्चाई बताई। 10% आरक्षण दिया गया जो आज भी लागू है। इस 10% आरक्षण का लाभ हुआ है। पुराने प्रमाण पत्र पाने वालों को कुंभी प्रमाण पत्र दिया गया है। सगे सोयरे के विषय में चर्चा चल रही है। यह बात लोगों को बताने में कमी रही होगी। तसे मी निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरसमज पसरवला गेला होता। मी अनेक गावांमध्ये जाऊन वास्तव सांगितलं की 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे, जे आज लागू झालेलं आहे आणि त्या 10%च्या आरक्षणाचा फायदा परवा या गेल्या 2-3 महिन्यात झालेली जी भरती आहे, जी पोलीस भरती असो किंवा बाकी विभागाच्या ज्या भरती झालेल्या आहेत त्याच्यामध्ये झालेल्या लोकांना नोकऱ्या लागलेल्या आहेत। त्याच्यामध्ये दुसरं कुणबी सर्टिफिकेट मोठ्या प्रमाणात देण्यात आलेले आहेत। ज्यांच्याकडे दाखले मिळाले जुने ते सगळ्यांना कुणबी सर्टिफिकेट देण्यात आलेले आहे। सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भातला जो विषय आहे ती प्रक्रिया छाननीची सुरू आहे आणि मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं होतं ती सुद्धा प्रोसिजर सगळी सुरू आहे। त्यामुळे मला वाटतं की हे लोकांना सांगण्या इतपत जो प्रयत्न आमच्याकडून म्हणजे पक्षाकडून आमच्याकडून व्हायला पाहिजे होता त्याच्यामध्ये आम्ही कुठे कमी पडलो असो, वास्तव वेगळं आहे जे मी माझ्या पद्धतीने अनेक ठिकाणी लोकांना समजून सांगितलं आणि ऑन रेकॉर्ड आहे मी। ते चालूच आहे ना। भोकर मतदारसंघामध्ये भाजपचा उमेदवार निवडून आला पाहिजे या दृष्टिकोनातून आमची तयारी आम्ही सुरू केलेली आहे आणि जे प्रमुख कार्यकर्ते आहेत ते स्वतःहून मला भेटायला आले होते। ते चर्चा केली आणि पुढची रणनीती त्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलं। आगामी काळामध्ये पक्षाच्या नेतृत्वाची चर्चा करून पुढची तयारी आम्हाला करायची आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।